परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपकडून परिषदेसाठी 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। महायुतीमध्ये शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार आहे। एनसीपीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरे आणि पुण्यासाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या 2 जागांवर काही तोडगा निघतो का किंवा आणखीन पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विधान परिषदेसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे। भाजपकडून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लखानी, तर भंडारा गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे, सांगली सातारासाठी धैर्यशील कदम, सोलापूरसाठी राजेंद्र राऊत, अहिल्यानगरसाठी प्राजक्त तनपुरे, संभाजीनगर जालनासाठी सुहास शिरसाट, नांदेडसाठी अमर राजूरकर, धाराशिव, बीड, लातूरसाठी बसवराज पाटील, जळगावसाठी नंदकिशोर महाजन, नागपूरच्या पोटनिवडणुकीसाठी राजीव पोद्दार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी उमेदवार घोषित झालेले अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत। सुप्रिया सुळे यांची व्याही होणार आहेत, त्यामुळे जास्त हाय प्रोफाईल ही लढत आहे। आता हे तर फॅक्ट आहे की ती मोठी पॉलिटिकल फॅमिली आहे, पवार साहेबांचं नाव मोठं आहे, तर त्यामुळे तो उल्लेख तर येणार, पण त्यापासून जास्त त्यामध्ये काही नाही। सून केतकी येणार आहे या संपूर्ण कॅम्पेनमध्ये काही दिवस सासऱ्यांची मदत करायला? नाही, मला असं वाटतं रेवती आणि तर ह्या कॅम्पेनमध्ये तर त्यांचा कॅन्डिडेट आहे समोर, तर मला नाही वाटत की ती येऊ शकेल। दुसरीकडे जळगावच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी करत होते। इथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही होती, तिथे भाजपनं सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली। ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ या 4 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर कोकण आणि पुणे या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे। शिवसेनेने आपली ताकद असलेल्या 6 जागांवर दावा केलेला, मात्र अंतिम चर्चेमध्ये 6 पैकी 4च जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागांवर दावा केला होता, त्यांनाही 2च जागांवर समाधान मानावं लागलंय। राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगडची जागा सुटली आहे। दरम्यान रायगडसाठी राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परिषदेच्या रायगडचा जागेचा तिढा सुटलाय, पण पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। पालकमंत्र्यांनी ह्या एजन्सी काय तेवढं हे नव्हतं की बाबा पालकमंत्री मिळालं तर आम्ही जागा सोडू किंवा आम्हाला असं काय नाही। आम्ही पण त्यांना सांगितलं पालकमंत्री पाहिजे तर तुम्ही घ्या, ही जागा आम्हाला द्या, असं काय नाही। सिटिंग सीट असल्यामुळे त्यांनी ती मागणी केलेली आहे, त्या मागणीला त्यांचा पक्ष त्यांना काय सांगतोय ते आम्ही कसं काय सांगणार। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये 16 जागांवर एकमत झालं असून अजून 2 जागांचा तिढा कायम आहे। दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा